दादा काय सांगाल, सियाला आणि या सगळ्यांना तुम्ही मुंबई एअरपोर्टला घेऊन जात होते, काय त्या नेमकं दरम्यान घडलं होतं? कुठून त्यांना पिकअप केलं? काय एकंदर त्या दिवशीची पूर्ण घटना होती जोपर्यंत तुम्ही एअरपोर्टला सोडलं होतं? काय सांगा मॅडम. मी त्यांना पिकअप केलं बिबेवाडीमधनं. मला बुकिंग भेटली होती निळकंठ ट्रॅव्हल्समधनं. मग त्यांनी पिकअप केल्यानंतर रिया गाडीत बसत नव्हती. त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं. बसल्यानंतर मी लगेच टाकलो आणि मला रियाच्या आई वडिलांनी म्हणले की सावकाश जावा. मी नंतर सावकाश गाडी नेली. मग ते औंधवरनं येत होतो. मग औंधला त्यांनी गाडी थांबवली आणि ते सोहेल म्हणला की मला गाणे लावायचे, भया गाणे लावून द्या. मग मी गाणे लावून दिले त्यांना. ते पुढे येऊन बसला, मागे बसला होता. नंतर मी लोड्यात गेलो. लोड्यात गेल्यानंतर ते म्हणले की तुम्ही खाली थांबा, आम्ही वरी जाऊन येतो 10-15 मिनिट. मग ते 15 मिनिट वरी गेले. नंतर 6 पॅसेंजर खाली आले, 4 पॅसेंजर गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मी लगेच टाकलं त्यांचं आणि तिथनं निघालो. मी फूड मॉलला गेलो.